जिंदगी जिंदाबाद. कोविड काळानंतर आपल्या सगळ्यांचीच मानसिक अवस्था थोडीशी खराब झाली आहे आणि मानसिक स्वास्थ्याबद्दल आजकाल आपण बोलू लागलो. मेंटल हेल्थ महत्त्वाची आहे हे आपल्या सगळ्यांना कळू लागले आणि मेंटल हेल्थवर लक्षही द्यायला पाहिजे हेही कळू लागले. या जेनझीचा सगळ्यात मोठा वाटा आहे की ते डिप्रेशनवर बोलतायत, मेंटल हेल्थवर बोलतायत, त्याविषयी काळजी कशी घ्यायची यावर बोलतायत. तर आपण हे आज याच विषयावर बोलणार आहोत. तर निगेटिव्ह फेजमधून आपण सगळेच जात असतो आणि निगेटिव्ह फेजमध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा आपल्याला काही करावंसं वाटत नाही, बोलावंसं वाटत नाही, जेवावंसं वाटत नाही, झोप येत नाही, आपण एकटे राहायला लागतो, पब्लिकमध्ये मिसळत नाहीत, मित्रमैत्रिणींपासून दूर राहायला लागतो. तर जेव्हा आपल्याला असले लक्षणं दिसत आहेत की आपली डे टू डे लाईफ अफेक्ट होते, आपल्याला कोणाशी बोलावंसं वाटत नाही, जुन्या मित्रमैत्रिणींशी बोलतानाही आपल्याला इंटरेस्ट येत नाही आहे, आपल्याला झोप लागत नाही, आपल्याला जेवण जात नाही आहे, तर अशा वेळी काय करायचे? तर अशा वेळी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं रुटीन आपण बदलू द्यायचं नाही. आपण रुटीनमध्ये ज्या गोष्टी करत होतो त्याच करत राहायच्यात. आपल्याला कोणाशी बोलावंसं वाटत नाहीये तर थोडासा वेळ घ्या, 1-2 दिवस वेळ घ्या, काहीच हरकत नाही. पण त्यानंतर लोकांशी बोलायला लागा. डे टू डे लाईफमध्ये आपण जे नेहमी कामं करतो ते तशाच तसे करण्याचा प्रयत्न करायचा. म्युझिक ऐकतो आपण रोज आणि आज ऐकावंसं वाटत नाही, इट्स ओके. पण 15 दिवसापासून ऐकावंसं वाटत नाहीये, म्युझिकमध्येही इंटरेस्ट येत नाहीये, तर बी अलर्ट आणि डेली म्युझिक ऐकायला सुरुवात करा. मी असं ऐकलं होतं की एखादं गाणं आपण 10 मिनिट जर म्हणतोय त्या टोनमध्ये तर आपला मूड त्या गाण्यासारखा होऊन जातो. म्हणून हॅपी सॉंग्स ऐका, हॅपी सॉंग्स म्हणा, वॉकला जा. वॉक इज अ स्ट्रेस बस्टर. चालल्यानं आपल्या स्ट्रेस कमी होऊन जातो, ब्लड फ्लो वाढतो, म्हणून स्ट्रेस कमी होत असावा पण कमी होतो, हे महत्त्वाचं आहे. आणि बाकी काहीच नाही करायचं. आपली लाईफ आपल्याला माहिती आहे, आपलं रुटीन आपल्याला माहिती आहे, आपल्याला काय आवडतं काय नाही हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे एक नोंद करून ठेवायची, सरसकट नोंद करून ठेवायची की मला काय काय आवडतं. आणि जेव्हा जेव्हा निगेटिव्ह फेज येईल, जेव्हा जेव्हा डिप्रेशनवाली फेज येईल, जेव्हा जेव्हा डिप्रेस वाटेल, आता काहीच करावंसं नाही आहे, काहीच करावंसं वाटत नाही, काहीच करायचं नाही असं वाटेल, 2 दिवस रेस्ट करा, काहीच हरकत नाही. पण तिसऱ्या दिवशी आपल्या डेली रुटीनला सुरुवात करा. एक लिस्ट बनवून ठेवायची की मला सॉंग्स ऐकायला आवडतात, मला बॅडमिंटन खेळायला आवडतं, मला वॉकवर जायला आवडतं, मला ह्या मित्राशी बोलायला आवडतं, मला त्या मैत्रिणीशी बोलायला आवडतं, मी इतका वेळ स्क्रोलिंग करतो, इतका वेळ रील्स बघतो, एखादी वेब सिरीज, एखादी मूवी, कॉमेडी मूवी बघायला आवडते मला. या सगळ्या लिस्ट करून ठेवायच्या आणि जेव्हा जेव्हा निगेटिव्ह फेज येईल तेव्हा तेव्हा ह्या लिस्टमधल्या गोष्टी जशाच तशा करायच्या. याने आपल्याला त्या गोष्टीमधून, डिप्रेशनमधून बाहेर पडायला मदत होते. आणि जर इथं आपल्याला मदत झालीच नाही आणि आपण आणखीही डिप्रेस आहोत तर मात्र डॉक्टरांची मदत घेण्याची गरज आहे. बी अलर्ट. मेंटल हेल्थवर बोलूया, मेंटल हेल्थची काळजी घेऊया, स्ट्रेस मॅनेजमेंट शिकूया. तो नंतरचा पार्ट झाला. फक्त आपली डे टू डे लाईफ अफेक्ट होऊ द्यायची नाहीये, एवढं लक्षात ठेवायचंय. बाय.